नाही मिळाला तरी एक बुंद का होईना. आता बुंद कशाला म्हणायचं आणि शीत कशाला म्हणायचं? शीत म्हणजे अखंड, अखंडलाही. आणि जर तेही नाही प्राप्त झाली तर त्यातील असणारा बुंद, बुंद कशाला म्हणायचं? उदाहरणार्थ आपण शेतामध्ये विघ्न पडल्यानंतर पिकाला फवारणी करतो, त्यातून बारीक बारीक जे कण येतात ना त्याला बुंद म्हणतात. फवाराच्या पूर्वीचं उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये महिला जर गंगेवर अर्थात नदीवर जर कपडे धुण्यासाठी गेल्या आणि ते कपडे जोर जोराने आपटल्यानंतर त्यातून बारीक बारीक पाण्याचे शीत पडतात, त्याला बुंद असं म्हणतात. तेवढा जरी बुंद तुमच्या आमच्या जीवनामध्ये काल्याचा प्राप्त झाला तरी तुमचं आमचं जीवन परमानंदाला प्राप्त होतं. निळा म्हणे शिराचा बुंद लागता पावे परमानंद विठ्ठल विठ्ठल. प्रथम काला कुणी केला? प्रथम काला कुणी केला? दुसरा काला कुणी केला आणि तिसरा काला कुणी केला? प्रथम काला कृष्णं वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानी काला केला. मग भगवान परमात्म्यानी काला केला म्हणजे एकट्यानेच केला का? नाही, गोपाळाच्या समवेत तो काला केला. पहिला काला श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानी कोठे केला हो? यमुनेच्या वाळवंटामध्ये तो काला केला. वाळवंटामध्ये केला का? नाही, त्यातही त्या वाळवंटामध्ये एक खडक होता. खडकी सोडील्या मोठा, खडकी सोडील्या मोठा, सुंदर असणारा तो खडक. आणि त्या खडकावर सर्व गोपाळ बसले. आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने तो प्रथम काला केला. दुसरा काला केला कुणी केला व दुसरा काला? दुसरा काला श्रीमद शंकराचार्यांनी काला केला. तो काला कसा केला हो? जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व या जगाला त्यांनी निसंदेह बोध करून दिला. काय बोध करून दिला? ब्रह्म सत्य, जगन मिथ्य, जीव आणि ब्रह्म याचा काला. दुसरा काला जगद्गुरु शंकराचार्यांनी या जगाला काय दिला. तिसरा काला जो आहे, तिसरा काला संत जनानी कोठे केला? तर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तो काला केला. तो काला करण्याचा प्रसंग कसा घडला याचं चिंतन आपण थोडक्यात पाहू. विठ्ठल विठ्ठल. श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पूर्वज विश्वंभर बाबा, यांचे पूर्वज विश्वंभर बाबा. हे विश्वंभर बाबा सातारा जिल्ह्यातील जावळी या गावचे. पण त्यांना भजन कीर्तनामध्ये काही विक्षेप घडला म्हणून ते विश्वंभर बाबा देहू या गावाला गेले. पण देहू गावाला गेलेले जे विश्वंभर बाबा आहेत ना, त्यांचे पूर्वज कोण हो? त्यांचे पूर्वज बिहारमधील चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचीच एक शाखा सातारा जिल्ह्यामध्ये जावळीला आली. आणि त्या शाखेतील असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचे पूर्वज विश्वंभर बाबा, त्यांना भजनामध्ये कीर्तनामध्ये तेथील विक्षेप घडला. भजनी विक्षेप याची पै मरण, म्हणून ते विश्वंभर बाबा देहू या गावाला गेले. आणि त्या विश्वंभर बाबांची वारी पूर्वी सातारा जिल्ह्यातील जावळी या गावातून होती. पण देहूला राहायला गेल्यानंतर पूर्ववत विश्वंभर बाबांनी ही देखील पंढरीची वारी चालू केली. आणि पहिला मुक्काम आळंदी या गावामध्ये. तेव्हा आळंदी या गावातून त्या विश्वंभर बाबांना आळंदीतील काही पंचक्रोशीतील वारकरी मंडळी मिळाले. आणि सर्व वारकरी मंडळी बरोबर घेऊन ही संत मंडळी पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्यानंतर काय आहे हो पंढरपुरामध्ये? चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा, समाधानाची चंद्रभागे स्नान, विधी
तो हरी कथा समाधान चित्ता सर्व काळ। हा वारकरी मंडळींचा पंढरपूरला गेल्यानंतर काय आहे विधी आहे। चंद्रभागे स्नान, नगर प्रदक्षिणा, विठुरायाचं दर्शन आणि विठुरायाचं दर्शन आणि काय हो पुढं नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटामध्ये। नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटामध्ये आणि नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटामध्ये आहे। आज एकादशी आहे आणि नामदेवरायांचं कीर्तन वाळवंटामध्ये आहे। असा असणारा दौंडी कोण देत होतं? संत चोखोबाराया। मग दौंडी कशी दिल्या जाते? कशी दिल्या जाते व दौंडी? ढोल वाजवल्या जातो, काहीतरी वाद्य वाजवल्या जातं आणि आधी आवाज दिला जातो का ढोल वाजवल्या जातो? आधी आवाज दिला जातो। आवाज दिल्यानंतर काय होतं बरं? पुढं आवाजाकडे आपले कान लागतात। दौंडी पिटी भावी चोखा मेळा। काय दौंडी पिटेत होते भावी चोखा मेळा? ऐका ऐका, आज एकादशीच्या निमित्ताने प्रेम भंडारी लढीवाळ, नामधारक विष्णुदास इत्यादी विशेषणाने युक्त असणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं चंद्रभागेच्या वळवंटामध्ये कीर्तन आहे। अशी दौंडी देत होते संत चोखोबाराया। मग नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जे दौंडी देत होते तेच मृदंग वाजवण्यासाठी चोखोबाराया मेघसृष्टीच्या न्यायाने अगदी आनंदामध्ये कीर्तन नामदेवरायांचं होत होतं आणि कीर्तन झाल्यानंतर सर्व आनंद लुटून हे वारकरी मंडळी परत आपल्या गावाला रवाना झाले। रवाना झाल्यानंतर दुसरी वारी आली। दुसरी वारी आल्यानंतर परत विश्वंभर बाबा पाटील महाराज कुठे आले? आळंदीमध्ये आले। पण त्याच आळंदीमध्ये संन्यासाची बालका म्हणून निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना, सोपानांना, मुक्ताबाईंना कोणीही आश्रय देत नव्हतं। सर्व लोक तिरस्कार करायची। जाणकार मंडळी ही संन्यासाच्या कार्ट्यानं कशाला आळंदीमध्ये आलात? काय कारण आहे तुमचं आळंदीमध्ये येण्याचं? आळंदी बाटवायला आले की काय? जावा, परत येऊ नका असे इन्कार करणारे आळंदीतील लोक, हैराण झालेली बालक, त्यांना कोणीही आश्रय देत नव्हतं। पण त्याच आळंदीमध्ये एक भोजलिंग बाबा होते। त्यांचं आडनाव राऊत आहे आणि सुतार या कुळामधले ते भोजलिंग बाबांनी आपल्या पोटच्या लेकराप्रमाणेच निवृत्तीनाथांचं, ज्ञानदेवांचं, सोपानदेवांचं, मुक्ताबाईंचं लाड कौतुक केलं, अंगा खांद्यावर खेळवलं। कुणी भोजलिंग बाबा हृदयी कळवळा वैष्णवांचा, त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा होता आणि त्यांनाच वैष्णव असं म्हणतात। विठ्ठल विठ्ठल। मंडळी या लहान बालकांना त्रास देत होते। लहान ही मुलं त्यांच्या अंगावर खडे टाकायचे काय, चिखल फेकायचे काय, सर्व मंडळी त्रास देत होते। आळंदीमध्ये कुणी आश्रय देत नव्हते। हैराण झालेली बालक, पण त्या बालकाला कुणी आश्रय दिला असेल तर भोजलिंग बाबांनी आश्रय दिला। आणि ते भोजलिंग बाबा पंढरीचे निष्ठावंत वारकरी, विश्वंभर बाबा समवेत सर्व वारकरी मंडळी ते वारी करत होते। एक दिवस इंद्रायणीमध्ये स्नान करून ही सर्व वारकरी मंडळी आणि सिद्धेश्वरांच्या त्या देवालयाच्या प्रांगणामध्ये ही सर्व वारकरी मंडळी पूजा अर्चा चालू होती आणि चर्चा चालू झाली। आता पंढरपूरला आपल्याला निघायचं आहे अशी चर्चा झाली। तेवढ्यात निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई
तेथे आलेले होते. चर्चा ऐकली. काय चर्चा चालली? तर चर्चा चालली होती पंढरपूरला रवाना होण्याची, जाण्याची चर्चा चालू होती. विठ्ठल चर्चा ज्ञानदेवांनी ऐकली हो. आणि ऐकल्यानंतर काय विचार करता? काय चर्चा चालली? भोजलिंग बाबा काय चर्चा चालली? ज्ञानदेवा काही नाही चर्चा, पंढरपूरला चाललेलो आहे आणि पंढरपूर जाण्याची चर्चा चालू आहे. का हो? काय आहे पंढरपुरामध्ये? भक्त पुंडलिकरायांच्या मातेपित्याच्या सेवेच्या बिर्थार्थ अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा वैकुंठाहून पंढरपूरला आलेला आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं दर्शन करून घ्यायचं झालं तर पूर्वी काय करावं लागत होतं? तपाचे सायास करावं लागत होते. पण तोच भगवान परमात्मा भक्त पुंडलिकाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्या दर्शनासाठी एकादशीच्या निमित्ताने आम्ही रवाना होतो. विठ्ठल. आणि या वारकरी मंडळीची चर्चा चाललेली होती की ज्ञानदेवानी ऐकली ती. मग त्या पंढरपुराचं वर्णन ऐकलं. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षत्रमयी उदंड वर्णिले क्षत्रमयी ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठवारी देव कोठे ऐसा विठवारी देव कोठे देव कोठे ऐसा विटेवरी देव कोठे. अनेक तीर्थांचं वर्णन केलं, पण या पंढरपूर सारखं तीर्थ या जगामध्ये कुठेच नाही. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे होण्यामध्ये पंढरी सारखं तीर्थ कुठेच नाही. का बरं? भक्त पुंडलिकराया आणि चंद्रभागा पांडुरंग परमात्मा साक्षात चरणाचं दर्शन देणारा देव कोठेच नाही. विठ्ठल. ही सर्व तीर्थ महिमा पंढरपूरचा ऐकल्यानंतर ज्ञानदेवांच्या अंतःकरणामध्ये इच्छेचा उदय झाला. काय उदय झाला? माझ्या जीवेचे आवडी माझ्या जीवेचे आवडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवे दिले गोविंदाचे गुणवे दिले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले. या वारकरी मंडळीच्या मुखातून पंढरपूरचा महिमा ज्ञानदेवानी ऐकल्यानंतर आणि वारकरी मंडळीच्या समवेत ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले आणि विठुरायाचं दर्शन, चंद्रभागे स्नान, नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागेच्या वळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन. आता ज्ञानेश्वर महाराजांना हे कोणतं ज्ञान झालं?
परोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष आणि परोक्ष याची प्रतीती आल्यानंतर त्याला प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. ते ज्ञानदेवांना झालं. आणि ज्ञानदेवांना झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हणतात तो, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी तुम्हारे ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर अनंत जन्मीच्या विसरला दुःख आता तुझे मुंग पांडुरंगा. ज्ञानेश्वर महाराजांना आनंद झाला आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत नामदेवरायांच्या कीर्तनाची नियुक्ती झालेली आहे. आणि कीर्तन मोठं रंगामध्ये आलेलं आहे. त्याच नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये नाचू लागला. आणि तो भगवान परमात्मा नाचत असताना देहभान विसरून नाचत होता. भगवान परमात्मा नाचत असताना मी नाचत आहे आणि मला कोणी पाहत आहे. संत मंडळी, वारकरी मंडळी, भक्त आणि देव हे दोन्हीही विसरलेले आहेत पाटील महाराज. अगदी एक रूप होऊन मी भक्त आणि तू देव हा भावच राहिला नाही. अगदी ब्रह्मानंदा लागली टाळी कोण देहाते संभाळी. आणि तो भगवान परमात्मा नाचत होता. कोणाच्या कीर्तनात? नामदेवरायांच्या कीर्तनात. कुठे नाचत होता? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. कीर्तन अतिशय रंगामध्ये आलेलं आहे. आणि काय झालं रंगामध्ये आल्यानंतर? एकच चमत्कार झाला. काय झाला? एकच टाळी झाली भाग्य वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझ्या ज्ञानराज टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लह्या वाटी. त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भगवान परमात्मा नाचू लागले. नाचत असताना कीर्तन रंगामध्ये आलं. आणि संत जनाबाई ज्ञानदेवांना सांगतात, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. त्यावेळेस कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचा अधिकार सांगण्याचा कोणाचा होता? तर संत जनाबाईंचा होता. तेव्हा संत जनाबाई नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये कुणी चाल गायची तर याचं निवेदन कुणाला सांगायचं? ती संत जनाबाई आज्ञा देतात की ज्ञानदेवा बोला भंग. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये आनंद आणि नाचत होता भगवान परमात्मा. सावध होई देवा ईसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाला सावध केलं. आणि आनंद त्या कीर्तनामध्ये. आणि माझा ज्ञान राजा गोपाळासी लह्या वाटी. तो काल्याचा प्रसंग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये प्राप्त झाला. काला का हो? जो काला प्राप्त झाला तो काला कुणी केला हो? तो काला दुसरा तिसरा कुणी केला नाही. मग कुणी केला? ही गोष्ट मनी मानसी घेऊन श्री संत निळोपाराया
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. काला करीती संत जन, वाचन काला करीती संत जन, 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 सनित्याच्या नारायण, सनित्याच्या नारायण, वाट्या पुण्याची हस्ती, वाट्या पुण्याची हस्ती, सनित्याच्या नारायण, सनित्याच्या नारायण, वाट्या पुण्याची हस्ती, वाट्या पुण्याची हस्ती. असते. त्या चंद्रभागेच्या वळवंटामध्ये संत जनांनी काला केला. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. तो नारायण पांडुरंग परमात्मा समवेत काला केला आणि तो काला संत जनांनी काय केला स्वतःच्या हाताने सर्वांना दिला. वाटिया पुल्याने जास्ते भाग्याचा तो पावे तेथे. जो भाग्यवान आहे त्यांना तो काला प्राप्त होतो आणि जो भाग्यवान नसेल त्यांना काला प्राप्त होईल का? नाही. मग भाग्यवान नसणारे कोण आहेत? व स्वर्गाधिक देव आहे, त्यांच्या भाग्यात नाही. मग भाग्यात कोणाचे आहे? या मृत्यू लोकामध्ये तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संता संगे. तो काला स्वतःच्या हाताने संत जनाने आम्हाला दिलेला आहे. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. वाटिया पुल्यानी जहास्ते भाग्याचा तो पावे तेथे. जो भाग्यवान आहे त्याला काला प्राप्त होतो. लाई शीत लागे हाती दोष देखोनी त्या पळती. निळा म्हणे शिराचा बुंद लागता पावे परमानंद विठोबार कुमारी जयोबार कुमारी रघुमारी गोपाल काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. वाट्या पुल्याने जहास्ते भाग्याचा तो पावे देते. लाई शीत लागे हाती दोष देखुनी त्या पळती. निळा म्हणे शिराचा बुंद लागता पावे परमानंद. वाटे आपुल्या निजा हस्ते भाग्याचा तो पावे तेथे. का हो संत जन पाटील महाराज संत जन काला देतात. मग काला देत असताना त्यांच्या ठिकाणी लहान आणि मोठा, श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद आहे का हो? नाही. संतांच्या ठिकाणी भेद नाही. संतांच्या ठिकाणी काय आहे? अभेद आहे. हो, अभेद आहे. आणि जर भेद असेल तर भेदा भेद ब्रह्मा मंगळ, ब्रह्म अमंगळ आहे ते. आणि अभेद जर असेल तर
मंगळाये विठ्ठल विठ्ठल. ऐका, पंक्तीला बसल्यानंतर जे पंक्तीला बसलेले आहेत ना त्यांनाच वाढायचं, उभा राहिलेला कसं वाढायचं म्हणजे असं तो प्रकारे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपला विषय काय चालला होता की वाटी आपुल्या निज हसते. मला निज या शब्दाचा उकल करायच्या असल्यामुळे मी थोडंसं चिंतन सांगत आहे. संतजन काला वाटतात, स्वतःच्या हाताने वाटतात. का हो, वाटत असताना त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही. वाटी आपुल्या निज हसते. निज म्हणजे काय? तुका म्हणे निज रोपडे हे तत्वबीज. वेदांत शास्त्रामध्ये त्याला शब्द आला आहे. काय शब्द आलेला आहे? अनुस्वित. स्वित म्हणजे अनुस्वित कशाला म्हणायचं? सर्वामध्ये ओतपोत भरलेला आहे त्याला स्वित असं म्हणतात. अनुस्वित अनुस्वित मग एक भगवान परमात्माच भरलेला आहे, दुसरं काहीच नाही. एक अद्वैत ब्रह्म पाही, दुसरे अनिक काही नाही. मिथ्या प्रपंच वस्तूचे ठाई, हे प्रमाण पाही वेदवाक्ये. या बोधावर आरूढ होऊन त्या संतजनांनी स्वतःच्या हाताने मी एक काला वाटणार आहे. ज्यांना वाटायचा आहे तो, ज्यांना द्यायचा आहे तो वेगळा नाहीच. ममई वंश जीवलोके जीवभूता सनातना. श्रुती माता म्हणते एको देव सर्व भूतेशी गुढा, सर्वव्यापी सर्व देहांतरात्मा. सर्वामध्ये तोच भरलेला आहे. जनी म्हणे आत्मा एक, सर्व घटी तो व्यापक. या बोधावर आरूढ होऊन स्वतःच्या हाताने संतजन काला वाटतात. काला वाटी ती एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या नियमाने अभंगाचा भावार्थ आपण पाहिलेला आहे. आता उर्वरित वेळामध्ये अगदी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा अगदी 10 मिनिटांमध्येच विचार करून आपल्या कीर्तनरूपी सेवेला विराम देणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर तो भगवान परमात्मा कुठे अवतीर्ण झाला हो? हा, गोकुळात का? हो, गोकुळात अवतीर्ण झाला का? बरोबर आहे, हे तुमचं बरोबर आहे. पण श्रीकृष्ण भगवान परमात्मा गोकुळात प्रगट झाले म्हणलं तर काय वावं ठरणार. हो, भगवान परमात्मा कुठे अवतीर्ण झाले? मथुरेमध्ये अवतीर्ण झाले. आणि भगवान परमात्मा मथुरेमध्ये फक्त अवतीर्ण झाले आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले. तर अवतीर्ण झाले असं म्हटलं तरी काय वावं ठरणार. भगवान परमात्मा जसं आपले सीताराम बाबा परभणी जिल्ह्यामध्ये सावर गावामध्ये काय झाले? अवतीर्ण झाले. आणि प्रगट कुठे झाले? श्री क्षेत्र उंडेगाव या भूमीला प्रगट झाले. टाळी कुठे प्रगट झाले? मग आता सीताराम बाबामध्ये आणि देवामध्ये काय फरक आहे का? देव कुठं अवतीर्ण झाले? मथुरेमध्ये. प्रगट कुठे झाले? गोकुळामध्ये. सीताराम महाराज अवतीर्ण कुठे झाले? परभणी जिल्ह्यामध्ये सावर या गावी. आणि प्रगट कुठे झाले? उंडेगावमध्ये. उंडेगावमध्ये प्रगट झाल्यानंतर काय आहे? आनंद आहे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. मग गोकुळामध्ये आनंद सादर. आनंद कुठं सादर केला हो? गोकुळामध्ये, मथुरेमध्ये नाही. मग सद्गुरू सीताराम महाराज येथे प्रगट झाले. मग आनंद कुठं आहे? सुख कुठं आहे? येथे आहे. पण सूक्ष्म म्हणजे अदृश्य रूपाने या उंडे गावामध्ये सद्गुरू सीताराम महाराज त्यांचं वास्तव्य आहे. म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे. आणि या सीताराम बाबांच्या या पवित्र प्रांगणामध्ये मला सेवा घडते त्याचं कारणच त्यांचं वास्तव्य आहे म्हणूनच घडते. अन्यथा
घडत नाही. विठ्ठल विठ्ठल. या सीताराम बाबांविषयी आपण बोलत होतो की एक सिद्धांत सांगतो सीताराम बाबांचा, ऐका थोडस. महत्वाचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे की आमच्या गावामध्ये तेलंगशी या गावामध्ये वाढदिवस होता बाबांचा, वाढदिवस. आणि पाटील महाराज सगळे महाराज मंडळी ओहापोह करून बोलत होते. ठीक आहे, भावनिक होऊन बोलत होते. पण ज्यावेळेस सीताराम बाबा बोलले का, बसले आणि बसल्यानंतर बोलू लागले बाबा, अरे या सीतारामाने पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहते. या सीतारामाने 3 लाकडाची ही कोप बांधली नाही. का बांधली नाही? बाबाच्या मुखातून उभी आली. काय बोलली? हे विश्वाची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ऐका, लय पसारा ऐकण्यापेक्षा थोडक्यात ऐका. मुद्दा असा आहे की हे विश्वाची माझे घर, हे वाक्य काय अर्थ घोषित करतो? हे सर्व माझं विश्व आहे. म्हणजे हे विश्व आणि मी वेगळा, याला भेदज्ञान म्हणतात. ऐका थोडस, याला भेदज्ञान म्हणतात. हे विश्वाची माझे घर, याला भेदज्ञान म्हणतात. चराचर आपणची झाला, याला अभेद ज्ञान म्हणतात. हे विश्वाचे माझे घर, ह्याला अवांतर प्रवचन ज्ञान म्हणतात. चराचर आपणची झाला, याला परमप्रवचन ज्ञान म्हणतात. म्हणजे हे विश्व चराचर आपणची झाला, हे अभेद ज्ञान, आणि हे विश्वाचे माझे घर हे भेद ज्ञान. मग तू सीताराम महाराज बोलू लागले, सीताराम बाबा काय बोलू लागले? हे विश्वाचे माझे घर. अरे हे विश्व माझं घर आहे, अर्ध्या घर सोडून चराचर झालेला आहे. सीताराम विठ्ठल विठ्ठल. या ओवीचा अनुवाद पंचदशी नामक ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामींनी केलेला आहे. अस्ति ब्रह्मेति चेद वेद, अहम ब्रह्मेति चेद वेद, अस्ति ब्रह्मेति चेद वेद. या जगामध्ये दुसरं काहीच नाही, ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणणारा एक आणि आहे वस्तू एक, झालं द्वैत. म्हणजे हेही ज्ञान काय आहे? बाधक आहे. अस्ति ब्रह्मेति चेद वेद, अहम ब्रह्मेति चेद वेद. अहम म्हणजे मी चराचरामध्ये आहे, दुसरं काहीच नाही. याला काला असं म्हणतात पाटील महाराज. विठ्ठल.